त्याची संसदीय विधान स्पष्ट सांगायचं जे पूर्वी नसतं त्याच्यापेक्षा जास्त काही बोलायची आवश्यकता. संजय राऊतांचं असं एक म्हणणं होतं की नीलम गोऱ्हेंना 50 लाख रुपये दिलेले आहेत. तुम्ही या संदर्भात काही अध्यक्षांसोबत तुमचं बोलणं झालं का की त्यांना 50 लाख रुपये दिलं आणि त्यांना निमंत्रित करण्यात आलं? साहित्य संमेलनाला करण्यात आली. साहित्य संमेलनासाठी 50 लाख रुपये नीलम गोऱ्हेंना दिले आणि त्यानंतर असं संजय राऊतांना आरोप केलेला. संजय राऊतांच्याकडे काही माहिती असेल किंवा माझ्याकडे अशी माहिती अजिबात नाही. साहेब, दिल्लीत एक भेट झाली, तुम्ही आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एकाच मंचावर होतात. त्यावेळीचे जे हावभाव होते, तुमच्यातले संवाद होते, तुम्हाला त्यांनी पाणी दिलं, खुर्ची दिली बसायला, त्यातून बऱ्याच राजकीय चर्चा सुरू झालेल्या आहेत. त्याबद्दल एक काय? त्याच्यावर खुर्ची दिली, भविष्यात त्याचं काय? त्याच्यावर पाणी दिलं. तुमची जवळ वाढते भाजपसोबत अशी चर्चा म्हणून एक तुम्ही दोन प्रादेशिक पक्ष म्हणून एकत्र आहात. पाणी त्यांनी भेटत नाही. आपले जे हे आहेत सभापती या न त्या कारणासाठी बैठक बोलत असतात सगळ्या पक्षाच्या नेत्यांची. त्याच्यात प्रधानमंत्री असतात, मी सुद्धा इतर पक्षाचे नेते आहेत आणि संसदेचं कामकाज व्यवस्थित कसं चालेल याबद्दलचा सुसंवाद अनेक वेळा होतो, मतभेद जे होतात तर त्याचा आणि याचा संबंध नाही. तारा भवाळकर यांनी अध्यक्ष भाषण केलं, अतिशय संयत असं ते भाषण मांडलं जातंय, परंतु राजकारणांच्या डोळ्यात अंजन घालणारं ते भाषण होतं असं सुद्धा त्याबाबत म्हटलं जातं की माणसं सगळी सारखी आहेत पण राजकारण. त्यांच्या भाषणाचे दोन भाग होते. त्यावेळी त्याच्या समोर आम्हा लोकांच्या समोर एक मर्यादित भाषण त्यांनी केलं आणि नंतरचा भाग सविस्तर भाषण. मी पहिल्या भाषणाला हजर होतो, दुसऱ्या भाषणाला इथे येणार होतो, पण त्यांचा पहिल्या भाषणाचा भाग मी ऐकल्याच्या नंतर मी माझे कार्यक्रम रद्द केले. ते अतिशय चांगले बोलले आणि त्यावर त्यांचा जो सेकंड भाग होता तो संपेपर्यंत मी त्यांना हल्लो केली आणि ती व्यासपीठावर खाली त्यांची अतिशय चांगले बोलल्या. त्यांनी एक दिशा दिली. मला असं वाटतं की या क्षेत्रातल्या जाणकारांनी त्याची नोंद घ्यावी. आपल्या मित्रपक्षांनीही त्याची नोंद घेतली पाहिजे असं आपल्याला वाटतं, विशेषतः संजय राऊत यांनी. मित्रपक्षाचं मी कसं सांगा. साहेब, महाराष्ट्राच्या संदर्भातला एक प्रश्न आहे की नरेंद्र मोदींचं थेट नाव घेणं त्यांनी टाळलं. तारा भवाळकर मी सांगितलं त्यांचं भाषण अतिशय उत्तम होतं. साहेब, मला त्यांची ही सर्व भूमिका कशी. महाराष्ट्रात सध्या एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे दोघेही सत्तेमध्ये आहेत, परंतु सध्या या दोघांमध्ये शीतयुद्ध चालू असल्याचं प्रकर्षानं जाणवतंय. काही शिंदेंनी ज्या प्रकल्प घेतले होते, काही योजना घेतल्या तर त्यावर चौकशी लावण्याचं काम हे देवेंद्र फडणवीसांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे बऱ्याच उलट्या सुलट्या चर्चा सुरू आहेत. असं की आम्हाला फारशी माहिती नाही. तुमच्याकडे माहिती असेल ती आम्हाला द्या, आम्हाला त्याचा उपयोग होईल. तो कसा उपयोग करून घ्यायचा हे आमचं कौशल्य ही काही देईल बघा. पण हे महाराष्ट्रासाठी कितपत चांगलं आहे साहेब? महाराष्ट्राच्या जनतेसाठी सरकारच आपापसात भांडत आहे. प्रेमाने सगळ्यांना घेऊन त्यांची सरकार चालवावं ही त्यांची भूमिका असते, आमची नाही. माणिकराव कोकाटे यांना जिल्हा न्यायालयातल्या यांनी थेट दोषी ठरवलं. आज अजूनही त्यामध्ये नाही आले. आज तारीख होती पण अजून आली सुनावणी सुरू आहे. तर अशा परिस्थितीमध्ये एक मंत्र्यावर थेट आरोप असणं तरीही ते मंत्रिमंडळात असतं. याच्यावर अधिवेशन आता पुढच्या काळात अर्थात सुरू होईल. पण या संदर्भामध्ये पार्टी म्हणून तुमची काय भूमिका? अपोजिशन म्हणून आम्हा सगळ्यांना याचा विचार करावा. आज हे जे काही चित्र दिसतंय आतापर्यंत 2 मंत्री त्याच्यात सुद्धा येईल आणि काही लोक सांगतात की आणखी काही लाईनमध्ये हे चित्र महाराष्ट्राच्या दृष्टीनं प्रशासनाच्या दृष्टीनं
अजिबात चांगलं नाही. पण त्याचं फुल चित्त अवसर असल्यानंतर त्याच्यावर भाषण. धनंजय मुंडेंचा एक सर विषय आहे. धनंजय मुंडेंचा राजीनामा अद्याप झालेला नाहीये. सातत्यानं रोज आरोप होत आहेत. प्रशासनाकडून सांगितलं जात आहे चौकशी सुरू आहे. आता साधारणपणे दीड महिना झाला कुठल्याही प्रकारची माहिती समोर आलेली नाहीये. त्यामुळं आता मस्साजोगमध्ये सुद्धा लोक उद्यापासून आंदोलन करणार आहेत, उपोषणाला बसणार आहेत. तर दुसरीकडे सरकारमध्ये अजून जी समिती नेमली आहे त्यांचा देखील काही अहवाल जो आहे तो समोर आलेला नाहीये. जे काही त्या गावात मी जाऊन आले त्या गावातल्या लोकांच्या ज्या भावना त्याची तीव्रता बघितल्याच्या नंतर कुणालाही स्वाभिमान असेल, सेल्फ रिस्पेक्ट असेल अशी व्यक्तीच्या पदावर अजिबात राहणार नाही. पण सगळ्या राज्यामध्ये एवढा त्याचा हल्ला होतो लोकांच्याकडनं, तरी सुद्धा सत्तेवर आपण बसून जायचं ही जी भूमिका घेऊन काही लोक वागतात याचे शेवटी वास्तव परिणाम हे राज्यात दिसतो. परंतु